खासदार राहिलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या सेनेनं राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले। आणि तिसरीकडे शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी गोडसे आणि वाजे या दोघांसाठी त्रासदायक ठरणार आहे। महायुतीमध्ये छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवरून चांगलीच ओढाताण देखील झाली, त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत नाशिककर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। उपद्रवींनी मतदानाला जावं आणि थेट घरात बसावं असे निर्देश पोलिसांनी दिलेले आहेत। तर अनेक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आपण थेट नाशिकला जाणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, गुड मॉर्निंग। नाशिककरांसाठी उद्याची सकाळ अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे नाशिककर उद्या कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार, काय सांगतोय कौल? उद्या खरं तर नाशिक आणि दिंडोरी आणि धुळे या 3 लोकसभा मतदारसंघातील जागा होत आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं तयारी केली जाते आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। मतदान केंद्रांवरती जाण्याची ही लगबग जी आहे ती या सगळ्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची आहे। साधारणतः नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 4800 मतदान केंद्र आहे आणि 4800 मतदान केंद्रांसाठी अशा पद्धतीची तयारी जी आहे ती केली जाते। नाशिक लोकसभा मतदारसंघात साधारणतः 20 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 18,41,000 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं ही सगळी तयारी जी आहे प्रशासनाच्या वतीनं केली जाते। नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणून मतपेट्या असतील किंवा मतदान केंद्रांचं जे साहित्य आहे त्याचं वाटप जे आहे ते आता या ठिकाणून केलं जातं आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। हे अधिकारी आणि इतर कर्मचारी जे आहेत ते सगळेच कर्मचारी जे आहे ते आपलं साहित्य आपल्या मतदान केंद्रांवरती घेऊन जात आहे आणि मतदान केंद्रांवरती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी अधिकारी असतील त्यांना देखील या साहित्यांची माहिती देणं आवश्यक असणार आहे। त्यामुळे काही 4 ते 5 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांच्याकडनं या सगळ्या मतदान केंद्रांची माहिती दिली जाईल। आपल्यासोबत काही कर्मचारी आपण एकदा त्यांच्याशी बोलूया। आपण कुठल्या मतदान केंद्रावरून आलेले आहात आणि साहित्यांमध्ये नेमकं काय दिलं जातं आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते आपल्याकडनं केलं जात आहे? आमचं बूथ क्रमांक 8 आहे, रुंगटा हायस्कूल अशोक स्तंभावरती आम्हाला आत्ताच साहित्य वाटप केलेलं आहे। त्याच्यामध्ये EVM मशीन आहे, VVPAT आहे, बॅलेट युनिट आहेत, त्याचबरोबर जे काही स्टेशनरी आहे त्याची आता आम्ही छाननी चाललो आहे। जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते एक एक करून आपण तपासत आहोत। जर काही याच्यामध्ये काही कमी असेल तर आम्ही आमच्या सेक्टर ऑफिसरला कॉन्टॅक्ट करणार आहोत। आपण बघतोय प्रत्येक साहित्य जे आहे ते त्या कर्मचाऱ्यांकडनं तपासलं जातं आहे। तुम्ही देखील माहिती घेताय, नोंदणी करताय, काय काय माहिती तुमच्याकडनं कलेक्ट केली जाते या सगळ्याच्या अनुषंगाने? याच्यामध्ये आम्हाला VVPAT आहे, बॅलेट युनिट आहे, नियंत्रण युनिट आहे, हे सर्व दिलेलं आहे। त्याचबरोबर विविध प्रकारचे फॉर्म आहेत, त्याचप्रमाणे वोटर्स लिस्ट आहे आणि टाचणीपासून मेणबत्तीपासून तर प्रत्येक गोष्ट ती पण आम्हाला उपलब्ध होत आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्या इलेक्शनला त्यांनी फर्स्ट एड बॉक्ससुद्धा पुरवलेला आहे की तिथे जर वेळेवर कर्मचाऱ्याला काही अडचण आली तर या फर्स्ट एड बॉक्सचा सुद्धा वापर करता येईल। आणि इतर जे काही फॉर्म आहे तर मागच्या निवडणुकीपेक्षा याच्यामध्ये बदल केलेले आहेत। बऱ्याचशा गोष्टी निवडणूक आयोगाने अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। कर्मचाऱ्याला मतदान केंद्राध्यक्ष असेल किंवा FPO असेल किंवा इतर कर्मचारी कोणालाही काही अडचण येऊ नये असा प्रयत्न मतदान निवडणूक आयोगाने केलेला आहे। आम्ही खरोखरच त्यांचे आभारी आहोत की त्यांनी अतिशय छान अशी व्यवस्था केली आहे। मॅडम, तुमच्या हातामध्ये देखील मतदारांची अर्थात उमेदवारांची लिस्ट आहे, हे कसं पद्धतीने असणार आहे? किती बॅलेट असणार आहे किंवा किती ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे फलक जे आहेत ते त्या ठिकाणी लावले जाणार? इशारा फलक दिलेला आहे, 2 हे दिलेले आम्हाला पेपर, ते आम्ही भिंती फलक आहे भिंतींना लावणार आहोत। आपण बघतोय अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेलं आहे। नाशिक असेल, दिंडोरी असेल, धुळे असेल या 3ही लोकसभा अर्थात उत्तर महाराष्ट्रातल्या या 3 लोकसभांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि या 3ही लोकसभांसाठी अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारची मतदान प्रक्रिया पार पडत असताना अडचण होऊ नये, कुठल्याही प्रकारचं मतदान केंद्रावर कुठलीही अडचण अर्थात त्या ठिकाणी मशीन कुठलं बंद पडलं तर त्या ठिकाणी दुसरं मशीन उपलब्ध असेल का? अगदी बरोबर, त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा बारकाईने लक्ष देण्यात आलेलं आहे। धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर अपडेटसाठी।